तुम्ही ना माझ्या कढईवरती खूप सारे निगेटिव्ह कमेंट करता की तुझी कढई किती काळी झालेली आहे, तुझी कढई किती घाण आहे, तू कढई चेंज कर, नवीन घे. आता तुमच्या ज्या कमेंट येतात ना त्याच्यामुळे ना मी खूप सारे हॅक बघितले आणि त्याच्यामधला हा हॅक खूप आवडला मला. फक्त 5 मिनिटामध्ये नव्यासारखी कढई होते. म्हणलं चला आता ही कढई जर दुकानात विकायला गेले तर याची किंमत फक्त 50 रुपये आहे आणि नवीन घ्यायला गेले तर 1000-1500 शिवाय खाली कढई नाही. आता जर मला प्रत्येक महिन्याला कढई घ्यायची म्हणल्यानंतर किंवा 2 महिन्याला किंवा 6 महिन्यातून एकदा पण आता इतके तर कढईमध्ये मी पैसे गुंतवू शकत नाही. फक्त 30 रुपयामध्ये नव्यासारखी कढई होते असं ना ह्या हॅकमध्ये सांगितलेलं आहे. म्हणलं चला आपण काय 50 रुपयामध्ये ती कढई विकू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस 1,500-2 हजाराची कढई काय घेऊ शकत नाही. अशा ज्या कढया आहेत ना अशाच काळ्या होतात, कितीही घासा काहीही करा अशाच राहतात. आता प्रत्येकजण ना प्रत्येक महिन्याला किंवा 6 महिन्याला काही कढई घेत नसेल, पण उठसूट दुसऱ्याच्या व्हिडिओवरती निगेटिव्ह कमेंट कसं करायचं हे त्यांना नक्कीच माहीत असतं. जाऊ द्या, अशा लोकांना इग्नोर करू आणि आपली किचन टिपना कंटिन्यू करू. तर इथे सगळ्यात अगोदर साबण ना बारीक किसणीने किसून घेत आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये असंच सांगितलं होतं की साबण आहे ना बारीक किसणीने किसून घ्यायचं, मोठ्या किसणीने किसून नाही घ्यायचं. आता हे कशासाठी आणि कशामुळे ते आपल्याला पुढे पुढेच समजेल, कारण आता तरी मला काहीच आयडिया नाही आहे याची. फक्त जसं जसं सांगितलेलं आहे तसं तसं इथे मी करत आहे. आता इथे मी सगळं साबण ना किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना 1 चमचा मोठा मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ना इथे मी टाकलेला आहे कोको कोला. आता कोको कोला ना मी इथे पूर्ण नाही टाकला, कारण एंडला थोडासा लागेल असं दाखवलं होतं. त्याच्याप्रमाणे इथे मी थोडासा ठेवलेला आहे आणि थोडासा आणखीन मी टाकून घेते. म्हटलं चला आपण पण टेस्ट करावी, पण थंडी इतकी आहे ना काही पिऊ वाटत नव्हतं, म्हणून ना लगेच टोपण लावून साईडला ठेवलं. आता हे सगळं काढण्यासाठी ना मी इथे मग अगोदर ना बॅक साईड जी आहे कढईची ती घासून घ्यायची आहे, कारण तीच खूप माझी काळी झालेली आहे. कितीही घासा ना तरी पण तेवढी स्वच्छ निघत नाही. तर आता जे सगळं मिक्स केलेलं आहे ना कोको कोलामध्ये ते टाकून घेतलं आणि इथे ना मी घासत आहे. आता खाली जे साबण पडलेलं आहे ना ते घेऊन इथे मी घासत आहे आणि तिथे दाखवलं होतं की 5 मिनिटानंतरच ही कढई ना नव्यासारखी होते. मग मला असं वाटलं की मी आणखीन टाकावं, कारण आणखीन तर काही याचा रिझल्ट दिसत नव्हता. टाकून ना थोडंसं घासावं. मग इथे ना मी बहार देऊन देऊन घासत होते आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की बहार देऊन घासायची काहीच गरज नाही, फक्त थोडंसं क्लीन केलं तरी पण नव्यासारखे होते. म्हणलं चला आता पाठीमागे मी टाकल्यामुळे आणि कोको कोला खाली सांडल्यामुळे एखाद्या वेळेस ना ते व्यवस्थित घासलं गेलं नाही किंवा ते व्यवस्थित रिॲक्ट नाही झालं जे आपण बनवलेलं आहे. म्हणून नाही ते मी थोडासा बहार देऊन ना आणि खाली जे पडलेलं साबण आहे ना ते घेऊन ना इथे घासत होते. आता म्हणलं कोको कोला ते वरून वरून असं टाकत होते, मग तेही टाकून घ्यावं म्हणलं. त्याच्यामुळेच व्यवस्थित ते निघत नसेल म्हणून इथे मी कोको कोलाही टाकून घेतलं आणि इथे कोको कोला टाकून ना डबल इथे मी घासत आहे. आता किती वेळ घासायचं म्हटलं, टाईम तरी लावावं म्हणून ना इथे मी घड्याळामध्ये टाईम बघितला आणि बरोबर 5 मिनिट ना घासावं. पण तिथे ना घासले नाहीत, 5 मिनिट तसंच ठेवलं होतं आणि 5 मिनिटानंतर घासलं. म्हणलं माझ्याकडून ना मीठ कमी पडलं असेल म्हणून मीठ टाकलं आणि त्याच्यावरती ना तो कोको कोला आणि साबण टाकलं. म्हणलं त्याने आणखीन स्वच्छ निघेल म्हणून 5 मिनिटानंतर आणखीन मी कोको कोला आणि साबण टाकलं. पण मला इथे ना स्वच्छ होईल असं काही वाटत नव्हतं. तुम्ही इथे बघू शकता की कढई ना जशाच्या तशी आहे आणि जे माझे 30 रुपये आहेत ना असं वाटत होतं की ते वाया गेले माझे, कारण 20 रुपयाचा कोको कोला होता, 10 रुपयाचं साबण होतं, मीठ काय घरीच होतं, पण ह्या गोष्टीला ना 30 रुपये माझे वाया गेले. इतके मी जोर लावून घासत होते ना की आता तरी व्यवस्थित निघेल, मग तरी व्यवस्थित निघेल. म्हणलं चला आता धुवून तरी बघावं की थोडंसं काय होतं की नाही. पण इथे ना मी घासतच होते की मला आणखीन वाटत होतं की निघेल स्वच्छ निघेल म्हणून, आणि राहिलेलं सगळं साबण म्हणलं टाकून घ्यावं ह्याच्यामध्ये आणि मग घासावं तर स्वच्छ निघेल, नव्यासारखी निघेल म्हणून. पण नाही, मी 5 मिनिट नाही असं पूर्ण 15 मिनिट घासून घेतली ही कढई. खूप काळी झालेली होती त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की माझी कढई खूप काळी होती. माझे हात दुखायला लागले, कारण 15 मिनिट ना दाबून दाबून घासत होते, पण तरी पण त्याचा काहीच रिझल्ट नव्हता. म्हटलं चला धुवून घ्यावं, तर एवढंच निघालेलं आहे. आणि कढई बघा इतकी स्वच्छ झालेली आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये असं होतं की 5 मिनिट फक्त त्याच्यामध्ये जर ठेवलं ना तर स्वच्छ निघेल आणि तुम्ही इथे बघू शकता मला खूप हसू येत होतं. चला जाऊ, नेक्स्ट टाइम नवीन किचन टिप ट्राय